जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची बातमी येत आहे। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने ठाकरेंचा विजय निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या गटात अस्वस्थता हे महत्त्वाचे 5 मुद्दे जे एकनाथ शिंदेंचा सुप्रीम कोर्टात दारुण पराभव करून उद्धव ठाकरेंचा विजय निश्चित करणार। पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळणार। राज्याचं राजकारण पुन्हा पालटणार। नेमकं काय झालंय, ते कोणते 5 मुद्दे आहेत ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। राज्याच्या राजकारणाला गेल्या 4 वर्षापासून हादरवून सोडणाऱ्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाला आता निर्णायक आणि अंतिम वळण मिळताना दिसत आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट यांच्यातील पक्षावरील अधिकाराच्या लढाईची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। या सुनावणी दरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांच्या वतीने मांडलेल्या युक्तिवादामुळे या प्रकरणातील काही महत्त्वाचे संवैधानिक प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आलेले आहेत। त्यामध्ये पहिला मुद्दा आहे निवडणूक आयोगाने पक्षाच्या घटनेवर निर्णय देण्याचा अधिकार कुठपर्यंत। या संपूर्ण प्रकरणातील सिब्बल यांचा सर्वात महत्त्वाचा युक्तिवाद म्हणजे निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्राचा प्रश्न। शिवसेनेतील फूट झाल्यानंतर पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे कोणाला द्यायचे याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला। आयोगाने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना मानले आणि धनुष्यबाण चिन्ह दिले। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे। सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे की पक्षाच्या चिन्हाचा वाद सोडवताना निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या पक्ष घटनेची वैधता तपासण्याच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतला। विशेषतः 2018 मध्ये अस्तित्वात असलेल्या पक्ष घटनेला आयोगाने स्वीकारले नाही आणि जुन्या 1999च्या घटनेचा आधार घेतला, असा सिब्बल यांचा दावा आहे। सिब्बल यांनी न्यायालयात स्पष्टपणे मांडले की निवडणूक आयोगाला एखाद्या राजकीय पक्षाची घटना वैध की आहे की अवैध याचा न्यायिक स्वरूपाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही। हा मुद्दा ठाकरेंच्या बाजूने महत्त्वाचा ठरू शकतो। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा म्हणजे विधिमंडळ पक्ष मोठा की मूळ राजकीय पक्ष मोठा। या प्रकरणातील दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक। सिब्बल यांनी युक्तिवाद मांडला की जो काही राजकीय पक्ष हाच मोठा असतो आणि राजकीय पक्ष हेच आमदार खासदार यांना निवडून पाठवतो आणि एबी फॉर्म देऊन पाठवतो। त्यामुळे विधिमंडळ जो पक्ष असतो त्याची मर्यादा असते, परंतु राजकीय पक्ष याची मर्यादा नसते। त्यामुळे यावर महत्त्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयातील जे काही न्यायाधीश आहेत त्यांनी सुद्धा आपापसात चर्चा केली होती आणि निरीक्षण केले होते। न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी म्हटल्याचे व्रत आहे की राजकीय पक्षाचे नियंत्रण विधिमंडळ पक्षावर असते आणि राजकीय पक्षाने वैध पद्धतीने घेतलेला निर्णय विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या इच्छेपेक्षा वरचढ ठरू शकतो। हा मुद्दा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यानंतर तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 10वी अनुसूची आणि फूट विरुद्ध विलिनीकरण। कपिल सिब्बल यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीचा 10वी अनुसूची ही पक्षांतर विरोधी कायद्याशी संबंधित आहे। सिब्बल यांच्या मते सध्याच्या घटनात्मक चौकटीत केवळ फूट हा आमदारांना अपात्रतेपासून वाचवणारा स्वतंत्र आधार राहिलेला नाही। विलिनीकरण हा महत्त्वाचा अपवाद आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे। याचा थेट संबंध शिवसेनेच्या 2022 मधील राजकीय संघर्षाशी जोडला जातो। शिंदे गटाने मूळ शिवसेनेतून वेगळा गट तयार केला, त्यानंतर या गटाने स्वतःला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी केली। सिब्बल यांनी येथे सांगितले की मूळ राजकीय पक्षाचे विलिनीकरण झालेले नसेल तर केवळ विधिमंडळातील एका गटाला मूळ पक्षावर तसा दावा करता येईल का? हा प्रश्न केवळ शिवसेना पुरता मर्यादित नाही, तर याचे परिणाम भविष्यातील भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या अंतर्गत फुटीवर होऊ शकतो। जर सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्ष आणि त्याचा विधिमंडळ पक्ष यांच्यात स्पष्ट सीमारेखा आखली तर पक्षांतराच्या राजकारणाबाबत मोठा घटनात्मक निकष निर्माण होऊ शकतो। त्यामुळे कपिल सिब्बल यांचा हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे। त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाने संघटनात्मक बहुमताचा विचार किती केला।
या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेला आणखी एक मुद्दा म्हणजे बहुमत नेमके कोणाचे. बहुमत म्हटले की सर्वसाधारणपणे आमदार आणि खासदारांची संख्या डोळ्यासमोर येते. मात्र राजकीय पक्षामध्ये केवळ आमदार खासदार नसतात. पक्षाचे प्राथमिक सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शाखा प्रमुख, संघटनात्मक प्रतिनिधी आणि इतर पदाधिकारी यांचे मोठे जाळे असते. उद्धव ठाकरे यांचा असा दावा आहे की पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर त्यांना मोठा पाठिंबा होता. 6 ऑगस्टच्या सुनावणी दरम्यान सिब्बल यांनी संघटनात्मक सदस्य संख्येबाबतही युक्तिवाद केला. वृत्तानुसार त्यांनी ठाकरे गटाकडे सुमारे 19.4 लाख प्राथमिक सदस्यांचा तर शिंदे गटाकडे सुमारे 4.48 लाख सदस्यांचा पाठिंबा असल्याचे मानले. यातून सिब्बल यांनी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की पक्षाची खरी ओळख ठरवताना फक्त विधिमंडळातील संख्याबळाला प्राधान्य का. जर एखाद्या पक्षाकडे मोठी संघटनात्मक रचना असेल आणि दुसऱ्या गटाकडे संख्येने आमदार असतील तर पक्षाची ओळख ठरवताना कोणाला महत्त्व द्यायचे, हा प्रश्न निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या केंद्रस्थानी आहे. न्यायालयाने राजकीय पक्षातील बहुमत कसे निश्चित करायचे याबाबत स्पष्ट निकष आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा म्हणजे 5वा मुद्दा, पक्षांतरानंतर वाढलेली संख्या की पक्षांतरानंतर पूर्वीची स्थिती. हा मुद्दा राजकीयदृष्ट्या सर्वात स्फोटक ठरू शकतो. सिब्बल यांनी न्यायालयात मांडलेला युक्तिवाद असा आहे की जर एखाद्या गटाने पक्षातून बाहेर पडून सत्ता किंवा राजकीय ताकद मिळवल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक आपल्याकडे आकर्षित केले तर नंतरची संख्या वापरून मूळ पक्षावर दावा करणे योग्य ठरेल का. सिब्बल यांनी सत्तेबाबत एक राजकीय निरीक्षणही मांडले. सत्ता लोकांना आकर्षित करते. त्यांच्या म्हणण्यानुसार अपात्रतेची प्रक्रिया लांबली तर सत्तेच्या केंद्राभोवती लोकांची संख्या वाढत जाणे हे स्वाभाविक ठरते. या युक्तिवादाचा अर्थ असा लावला जात आहे की पक्षफुटीनंतर सत्तेत असलेल्या गटाकडे हळूहळू अधिक आमदारकी आणि संघटनात्मक पाठिंबा जमा झाला तर त्यानंतरच्या संख्येच्या आधारे मूळ पक्षाची मालकी ठरवणे योग्य ठरेल का, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात महत्त्वाचा ठरू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने 1 पर्सन पार्टीवर प्रश्न का उपस्थित केला. खंडपीठाने निरीक्षण केले की शिवसेनेची मूळ घटना लोकशाही पद्धतीच्या रचनेवर आधारित होती. मात्र नंतरच्या बदलामुळे पक्षरचना व्हर्च्युअली 1 पर्सन स्ट्रक्चर झाली होती, असं न्यायालयाने म्हटल्याचं वृत्त आहे. राजकीय पक्षाने स्वतः लोकशाही पद्धतीने चालवणे आवश्यक आहे. सिब्बल यांनी राजकीय पक्ष आणि घटनात्मक संस्थांमध्ये फरक केला. त्यामुळे सिब्बल यांनी न्यायालयाच्या एका महत्त्वाकडे प्रश्नाकडे वळवले. निवडणूक आयोगाने स्वतःच्या अधिकारांचा वापर करताना कायदेशीर मर्यादा पाळल्या का. घोडा तबेल्यातून पळून गेल्यानंतर सिब्बलांचा युक्तिवाद चर्चेत आला. त्यांचा युक्तिवाद असा आहे की आधी पक्षातील आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न प्रलंबित ठेवायचा आणि त्यानंतर त्या आमदारांच्या संख्येवर आधारे पक्ष पूर्ण कोणाला ठरवायचे तर संपूर्ण प्रक्रिया उलटी होऊ शकते. त्यामुळे कपिल सिब्बल यांनी मांडलेले हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे पुढे आले असताना उद्धव ठाकरे यांचा विजय सध्या तरी निश्चित मानला जातो. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांच्याकडून जो काय आता अतिशय चांगला मास्टर स्ट्रोक असणारा युक्तिवाद झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सुद्धा युक्तिवाद बाकी आहे. तो येणाऱ्या मंगळवारी परत सुनावणी होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे सुप्रीम कोर्टातील युद्ध चालू आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा सध्या तरी पारडं जड दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर कोणाचा दावा आहे? कमेंटमध्ये जास्तीत जास्त तुमच्या आवडत्या पक्षाचं आणि नेत्याचं नाव लिहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.